आणि पंच पुन्हा एकदा पिटी करा केलेली आहे 6. करून त्यांनी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेतलेला आहे. त्याचबरोबर पनवेलच्या संघामध्ये खेळताना देखील त्यांनी आयकॉन म्हणून त्यांना कुठं भरा पुन्हा एकदा सुमितजी संपूर्ण मैदानाचं निरीक्षण करताना कुठे चेंडू टोलवायचा आहे, चेंडू कशा प्रकारे येईल, कुठल्या दिशेला चेंडूला पाठवायचा आहे याचं निरीक्षण करताना सुमितजी पुन्हा एकदा अविनाशजी टोपी टाकताना पंचांकडे. अविनाश ठाकूर तयार, सुमित तयार आणि थोडस बाजूला होऊन पंचांची पुन्हा पिटी सुरू झालेली आहे. पिटी नंबर 1 करून एक अवांतर धाव या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. व्हाईटचा इशारा देताना पंच. मुंबई 1 आणि मुंबई 4 त्यांच्या कॅप्टननी टॉस करण्यासाठी यायचं आहे. मुंबई 1 आणि मुंबई 4. आणि आपण पाहतोय आपले फिजिओथेरपिस्ट या ठिकाणी मस्त कॅबिन मध्ये एसीची थंड हवा घेताना बसलेले आहेत. आणि सुमितने हा पुन्हा चेंडू तडकवलेला आहे, पलावा सिटी मध्ये घालवलेला आहे. याचबरोबर षटकार दिलेला आहे आणि पंचांनी स्वतःला सरेंडर करून 2 हात उंच केलेले आहेत. असा षटकार, या षटकाराबरोबरच रायगड आहे ना, रायगड खेळते की धाव संख्या झालेली आहे 31. एक बॉल 31. सिस्टीम चांगली आहे. जर तिथे व्हॉलेंटियर्स असतील तर त्यांना निवेदन आहे का ते बॉल आणून द्यायचे आहेत. मैदानामधल्या खेळाडूंनी जाऊ नका तिकडे बाहेर. पुन्हा एकदा सुमितने चेंडू तडकवलेला आहे, डायरेक्ट येतोय आमच्या दिशेने आणि आलेला समर्पित झालेला विलासदादा गव्हाणकर यांच्या चरणाशी चौकार गेलेला आहे. या चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये वाढ. किती मनगटामध्ये ताकद आहे बघा ना. नुसता बॉल प्लेस करून ढकलायचं काम करतायत सुमितजी आणि तो बॉल डायरेक्ट सीमारेषे पलीकडे येतोय. वैयक्तिक स्कोर किती झाला सुमितचा? 7 बॉल 19. आणि त्रिफळाचीत झालेल्या सुमितजी सुंदर अशी विकेट घेतलेली अविनाशजी यांनी. त्यांना देखील भास नसता झाला की विकेट जाईल, परंतु सुंदर अशी विकेट घेतलेली आहे. सुमितजींनी देखील त्याला मान्यता देऊन मैदान सोडलेलं आहे. 7 चेंडू मध्ये 19 धावा असा पराक्रम केलेला आहे सुमितजी यांनी. सुंदर अशी फलंदाजी केली, परंतु तेवढीच अशी तगडी गोलंदाजी आपण पाहिलेली आहे अविनाशजी यांच्या गोलंदाजीतून. त्रिफळाचीत केलेला आहे सुमितजी यांना. डीजे
4च बॉल झाले. पहिला बॉल वाईट होता. 3च बॉल झाले. 3च झाले. अरे 0 वाईट आहे. पेंडिंग आहे. रन किती झाले? रन झाले 35. 35 ना. 3 बॉल 35. पुन्हा साईडला 4 बॉल 35. धाव संख्या झालेली आहे 4 बॉल 35. 4 चेंडू आणि 35 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. पुन्हा एकदा अविनाशजी सुंदर गोलंदाजी करताना चेंडू कटावलेला आहे. त्याचबरोबर एक धाव घेण्यामध्ये फलंदाजाला यश प्राप्त झालेलं आहे. आणि धीरजजींचा आवाज इथपर्यंत कॉमेंट्री बॉक्स पर्यंत येतोय. शाबास शाबास करताना पुन्हा एकदा अविनाशजी गोलंदाजी करतायत. कुणाल भोईरने आता प्रणित आहे. प्रणित मोरे यांच्यासाठी बघूया. प्रणित आणि प्रणितने चेंडू तडकवलेला आहे. आता जो टॉस झालेला आहे मुंबई 4 या संघाने टॉस विन केलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे मुंबई 4 ने. ओव्हर समाप्ती झालेली आहे. सिंगल झाला. नवीन गोलंदाज तन्मय, या संघाचे कर्णधार तन्मय. आपण पाहिले मागच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी केलेली आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकर आहे प्रणित ना, स्ट्रायकर प्रणित मोरे. नाही आले 2 जण नाही आहेत. 2 जण नाही आहेत. 2 जण फिल्डिंगला आहेत. 2च आहेत. एक मात 15 मधले आहेत ना. हा बाकी 15 मधले आहेत. हो चेक करा चेक. बघूया प्रणित मोरे आणि प्रणित मोरेने हा चेंडू तडकवलेला आहे. बघूया सीमारेषे पलीकडे डायरेक्ट युट्यूब चॅनलकडे आलेला आहे. सिक्सर मारलेला आहे आणि कदाचित असं वाटतंय प्रणित मोरे हे आमच्या शब्दाला मान देऊन हा चेंडू खेचण्याचा प्रयत्न करतायत. सिक्सर मारलेला आहे. ऑन फील्ड ना प्लेयर पूर्ण 11 आहेत. सुंदर गोलंदाजी अविनाश तन्मय यांच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळते. भेदक मारा करतायत, फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न करतायत. एक सिक्सर मारल्यानंतर तन्मय चेतन झाले आणि त्यांनी अचूक टप्प्याच्या मारावर लक्ष ठेवले. पुन्हा एकदा डॉट बॉलचा पंच करतायत. पलावा सिटीला इशारा करतायत वाईटचा आणि आता त्यांनी इशारा समजताच पंच पुन्हा एकदा हात वर करा. पिटी नंबर 1 जैसे थे. आपला टेबल तिकडे न्यायला लागेल. पुन्हा एकदा चेंडू तडकवण्याच्या नादामध्ये एक धाव तर नक्कीच मिळते. कव्हर घेना असा काहीतरी खेळाडूंचा हा आवाज. स्टंपला लावलेले जे माईक आहेत खूप स्ट्रॉंग आहेत. आवाज इथपर्यंत येतोय. विकेट किपर धीरजजी यांच्या माध्यमातून 3 चेंडू आणि 45 धावा झालेल्या आहेत. कुठेतरी अंकुश ठेवण्यासारखं वाटतंय. धावा
धावांवरती हा अंकुश ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना मागे पुढे होताना एक खेळाडू. शाबाश, बॉलिंग आहे, बॉलिंग आहे. आणि बॉलिंग आहे, बॉलिंग आहे. पंचांचा परत पिटी नंबर 1 चा प्रकार सुरू. वाईटचा इशारा. एक अवांतर धाव खात्यामध्ये जोडण्यात आलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 46. आणि हा चेंडू टरकवलेला आहे. डायरेक्ट जातोय पलाव सिटीकडे. सिक्सर. थँक्यू डीजे. धाव संख्या झालेली आहे 52. 52. आणि सरळ सरळ चेंडू खेचलेला आहे. फिल्डर सज्जारी 6. पश्चाताप झालेला आहे. डोक्यावरती हात दिलेला आहे. हा 6 सुटला. कॅच सुटला आणि 6 गेला. नंतर त्यांची मीटिंग होईलच. या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या झालेली 58. पुन्हा एकदा चेंडू तडकावलेला आहे आणि फिल्डर सज्ज. हा झेल पकडलेला आहे. आणि झेल कुठे टाकला त्यांनी? झेल पकडलेला आहे त्यांनी. हा आउट झालेला आहे. कोणी? शेवटी बॉल ग्राउंडच्या बाहेर गेलास ना. जाऊ त्यांना डिसिजन घेऊ. आणि त्याचबरोबर पंचांचा निर्णय आलेला आहे. चौकाराच्या दिशेने हा चेंडू गेलेला आहे. 4 दिलेला आहे. आणि ही थोडीशी चुकी आपल्याला महागात पडलेली आहे. कारण आपण IPL मध्ये पण बघतो ही नियमावली की आपण कॅच तर पकडलेलाच, परंतु तो चेंडू त्यांनी हा फेकलेला चेंडू डायरेक्ट सीमारेषे पलीकडे गेला. पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम असणार आहे. तसं समजायला गेलं तर पंचांनी वाद घालायचं नाहीये. मॅच चालू करा, मॅच चालू करा. महात्मा, वेळ जातो. मॅच चालू करा. आणि हा चौकार दिलेला आहे, डिक्लेअर झालेला आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. तो डायरेक्ट बाहेर गेला असताना 6 पण गेला असता. तो डायरेक्ट असा करून चौकार गेला. तो बाहेर जर ग्राउंड मध्ये जर असता ना तर मग ती विकेट दिली असती. हा नियम सर्वांनी लक्षात ठेवा. कॅच पकडल्यानंतर जो चेंडू तुम्ही भिरकावता तो ग्राउंड मध्ये जर असता तर नक्कीच विकेट मिळाली असती. परंतु सीमारेषा पार करताना हा चेंडू चौकाराच्या दिशेने जातोय. हा पंचांनी निर्णय दिलेला आहे. तो सन्मान करा, त्याचा सन्मान करा. आणि मॅचला सुरुवात. बरोबर. बॉलर येतोय. नवीन गोलंदाज हर्षल. हरेश.
सुरुवात करा सामन्याला. कृपया वेळ घालू नका. आणि या ठिकाणी फलंदाज सज्ज झालेले आहेत. गोलंदाज हरेश गायकरजी. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे. एक धाव तर घेतलेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव पण घेतलेली. सुंदर असा हा चेंडू थ्रो केलेला आहे डायरेक्ट किपरच्या हातात. गुड थ्रो. सर्वांनी टाळ्या वाजवा या थ्रो साठी. धाव संख्या झाली 64. पुन्हा एकदा चेंडू टोलवला. बघूया झेल बाद होतोय का गडी. आणि हा प्रयत्न होता परंतु आणि सुंदर अशी बाउंड्री अडवलेली आहे. 2 धावा तर नक्कीच घेतलेल्या आहेत. सुंदर असा कोऑर्डिनेशन आहे या संघाचा डोंबिवली क्षेत्राचा. लास्ट आहे. किती बॉल झाले? दोन चेंडू या ठिकाणी झालेले. 4 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. 66. पुन्हा एकदा चेंडू रिव्हर्स शॉट मारताना चौकार गेलेला आहे. सुंदर अशी फलंदाजी. फलंदाज प्रणित मोरे. वैयक्तिक धावसंख्या आहे प्रणित यांची 13 चेंडू मध्ये 31 धावसंख्या. ही प्रणित मोरे यांची स्वतःची वैयक्तिक धावसंख्या आहे. आणि या ठिकाणी आलेले आमचे किसननगरचे डॉक्टर आशिष शिंदेजी या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येक टीमने आपापले पाणी पिवा पाहिजे जेव्हा आता पुढच्या मॅचेस चालू होतात. पुन्हा एकदा चेंडू कटावून एक धाव तर घेतलेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का पाहूया. सुंदर असा रनअप घेतलेला आहे. सुंदर असा थ्रो देखील झालेला आहे आणि 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. 4 चेंडू नंतर धाव संख्या झालेली आहे 72. आणि आपण पाहतोय की रायगड क्षेत्र, डोंबिवली क्षेत्र, त्याच्यानंतर आपण वसई क्षेत्र धाव संख्यामध्ये. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे. जातोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एक धाव या ठिकाणी घेतलेले पंच. एक धाव. शेवटचा चेंडू, इनिंगचा शेवटचा चेंडू. आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती आपण काय पराक्रम होते आपण बघूया. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती आणि गेला हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय का. आणि सुंदर असा झेल पकडून शेवटच्या चेंडूवरची करामत आपण पाहिलेली आहे. गणेश कदम यांनी सुंदर असा अचूक झेल त्यांनी टिपलेला आहे. आणि याचबरोबर धाव संख्या झालेली आहे 73.
बॉल दिला का? आणि या उन्हाच्या कडाक्यामध्ये हे सामने, त्याचप्रकारे हे खेळाडू आणि त्याचप्रकारे जे तप केलेले अंपायर्स आणि लवकरात लवकर फिल्डिंग सजवायची आहे आणि त्यानंतर जे बॅट्समन आहेत त्यांनीही पाणी वगैरे पिऊन लवकरात लवकर पिचवर यावे ही नम्र विनंती. लवकरात लवकर पंचांनी त्यांना विनंती करावी आणि पंचांना पाणी, ग्लुकॉन डी, कोल्ड्रिंक फ्रीजमध्ये आहे तेव्हा तिथे पाणी बघा प्रशांतजी, नाही आहे. महात्मा फिल्डिंग सजवा. खेळाडू जे फिल्डिंगवाले महात्मा आहेत, रायगड टीम, नम्र विनंती आहे तुम्हाला लवकरात लवकर सामने आपल्याला उरकायचे आहेत, कारण की अजून सामने बाकी आहेत. त्यानंतर फायनल मॅच पण आहे. बॅट्समॅन कृपया तुम्हाला विनंती, तुम्ही ताबा घ्यावा. आणि जरा AC जे आहे त्याचं जरा टेम्परेचर वाढवावं. AC चालू करा ती. अंपायरकडे गॉगल आहे का? आज आहे, माझ्याकडेच आहे. होतं असं कारण की अंपायरचे टी शर्ट सेम आहेत आणि सध्या चेहरे पण उन्हामुळे काळे पडले आहेत. सेमच वाटतो आपण तरी असावे. बॉलरचं नाव बॅट्समॅन स्ट्राईकला अविनाश आहे, नॉन स्ट्राईक स्ट्राईकला अविनाशजी आणि नॉन स्ट्राईक धीरज उपाध्यायजी आणि बॉलर आहेत स्वप्नीलजी. बघू हे आपल्या संघासाठी काय करतायत. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करावा. आणि हा पहिला बॉल स्वप्नीलजींचा आणि हा सुंदर मिस फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण. पहिलाच बॉल ही विकेट मिळाली असती तरी प्रयत्न टीमसाठी. अविनाश खाली कोण आहे? साईडला कोण आहे अविनाश? आणि स्ट्राईकला धीरजजी. दुसरा बॉल आणि हा रिव्हर्स शॉट. सुंदर गोलंदाजी. पहिला शतक आहे ना. आणि हा परत खराब क्षेत्ररक्षण. दोनदा आहे, ही दुसरी कॅच. जेल सोडलाय. महात्मांना किपरचे हँडग्लोव्स द्यावे जेणेकरून दोन्ही हात अजून मोठे होतील. खराब क्षेत्ररक्षण संघासाठी. सचिनजी लगेच त्याने आपली फिल्डिंग चेंज करून घेतली आहे. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. भाऊजींना ताक दिला.
पंचांचा इशारा, नो बॉल आणि इथे फ्री हिट. वा, आता बघू बॅट्समॅन काय करतायत. 3 बॉल 5 रन. आणि विनायकजी ती बॉटल थोडी पास करा पाठीमागे, असं विनंती आहे तुम्हाला. फ्री हिटचा काय फायदा होतो. ओ, सुंदर असं बॉलिंग. पंचाशी वाद करू नये. पंच हे दुबईवरनं बोलवले आहेत, ह्यांची तुम्ही नोंद घ्यावी. नावाजलेले पंच प्रशांतजी. आणि नावाजलेले आणि खूपच सुंदर रीत्याने कालपासून डिसिजनचं, ज्या प्रकारे संत म्हणतात की पहिले तुम्ही. विनायकजींची स्माईल, खूपच सुंदर त्यांनी ही जी व्यवस्था केली आहे. जी, आणि हा शॉट सीमारेषेबाहेर. बॉल हरवला आहे आणि कमिटीला विनंती आहे, असे जवळजवळ कालपासून 101 बॉल गेले असतील. लगेच फ्रीजमधून बॉल काढले त्यांनी. बॉल फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेत. आणि हा जो इकडचा जो स्टेडियम आहे आणि खरंच अंडरग्राऊंड जो फ्रीज आहे बॉलसाठी, खूपच सुंदररित्या ती व्यवस्था केली आहे. जी पाठवतो. 5 मिनिटं द्या, ही ओव्हर संपू दे. 4 बॉल 12 रन, शेवटचे 2 चेंडू. कमिटीला विनंती आहे, 2 बॉल नंतर अंपायर्सना पाणी हवंय. प्ले महापुर शो, डोंट वेस्ट टाइम प्लीज. हो, कंटिन्यू. बॉल कुठलाही असो, बॉल असतो आणि खेळाडूला काही फरक पडत नाही. शेवटचा चेंडू. जी, आणि हा सुंदर षटकार सीमारेखे बाहेर. तिकडच्या फिल्डरने किंवा खेळाडूने जर बॉल आणले, हा दुसरा बॉल गेला आहे. आणि इथे ओव्हर समाप्ती. स्कोर झाला आहे 18 रन. पंचांना पाणी पाजावे. छास है. और हमारे चेतन पाटिल जी कह रहे हैं कि वही तो बड़ी बात खास है. छाछ है, छाछ में थोड़ा नमक ज़्यादा है महात्मा. मैनेजर हमारे राजा ठाकुर जी. पंचांना विनंती, लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्यावी. सर्वांना विनंती आहे, दोन्ही खेळाडू संघांना, की वेळेचे सत्संग जे बंधन आहे आणि बॉलर आहेत वैभवजी.
आणि इथे जिंकण्यासाठी 24 बॉल 56 रनांची आवश्यकता. विनायकजी तुम्ही माईक घेतला आहे तो साईडला ठेवण्यासाठी नाही, कॉमेंट्री करा, नाही तर काय होईल सत्संगजी आपलं सॉरी विनायकजी ओ आणि ये चुराने वाला रन है हम और देख ये रहे अंपायर का हैं, इशारा सचिन वाइड. जी, आज हम देख रहे हैं कि रायगढ़ Wait, क्षेत्र wait. की टीम में आदरणीय cancel. समीर पाटिल जी आज ज्वाइन हो चुके हैं. अंपायरने माफी मागितली असून हा वाईड कॅन्सल. अंपायरने पाय वरती करावा, लेग बायचा इशारा. व्हेरी गुड, थँक्यू. व्हॉट हॅपन? ओके ओके ठीक आहे, कंटिन्यू. नेक्स्ट बॉल. Match continue आफ्टर करा. सम टाइम डिसिजन. दोन्हीही संघ कालपासून खेळत आहेत. ऑब्जेक्शन घ्यावा पण अंपायर डिसिजन असेल. ओ हा थोडासा चुकला फटका आणि हे बघताय आणि हा डायरेक्ट ओ थोडक्यासाठी वेल रनर अप आणि हा सुंदर थ्रो. त्याच प्रकारे दोन बॉल 21. 22 बॉल 53. पहिला का आलाय हा महाराज माईक लीग बाय. रिव्हर्स शॉट आणि हा सीमारेषेबाहेर. पंचांचा निर्णय 6. वा आणि हा बॉल काही आला. कोणी झोपण्याचा प्रयत्न करू नये. आतमध्ये एसी रूम मध्ये बसलेत सर्वांना विनंती आहे, नीट बसा. सोफे हे भाड्याचे आहेत. आणि हा परत रिव्हर्स शॉट सीमारेषे बाहेर. 4 रन आणि सुंदर धीरेजी बॅटिंग करतायत. 4 हा चौका. आणि हे जे धीरेजी आहे ते नंबर 1 बॅट्समन. ओके आणि त्यांचा टोटल मॅच मध्ये स्कोर झाला आहे 102 रन. चालू मध्ये शेवटचा चेंडू. ओ आणि ही अपील ओव्हर. ओके लेग बाय आणि स्कोर झाला आहे 32 रन. 2 ओव्हर 32 रन आणि छासची मारामारी. खूप भरला देवा, कसं पिणार. स्कोर सांगा ना, 18 बॉल मध्ये किती हवे?
18 बॉलमध्ये आहेत, थांबा मी जरा टोटल मारतो. नाही झाले ओव्हर 18 बॉलमध्ये 42 रन. नाही ओव्हर. तुम्ही वॉकीचं ऐकू नका, माईकवरचं ऐका. पंचांनी वेळेकडे लक्ष द्यावे. 18 बॉलमध्ये 42 रनची गरज. संघाने लवकरात लवकर फिल्डिंग सजवायची आहे. पुढे आपल्याला अजून मॅचेस खेळवायच्या आहेत, नाहीतर कालच्यासारख्या पुन्हा आपल्याला ओव्हर कमी करावं लागतील. याची कृपया संघांनी नोंद घ्यावी. हे यार टोपी माझी आहे ना. 42 रनची गरज. बॉलरचं नाव स्वप्नीलजी आपलं व्यक्तिगत षटक संघासाठी घेऊन आलेले आहेत. पहिला सुंदर कॅच. सुंदर अशी क्षेत्ररक्षण. कॅच पकडण्यात आलेली आहे. विनंती. सचिनजी, काल या धीरजजींनी आपण बघितलं की सुंदर अशी बल्लेबाजी फटकेबाजी आपल्या संघासाठी केली होती. त्यांच्या बॅटिंगच्या जोरावरती त्यांची ही टीम आज इथे हा क्वार्टर फायनलचा सामना खेळत आहेत. बॉलरनी पहिल्याच बॉलमध्ये धीरजजींना बाद केलेला आहे. आता दुसरा बॉल निर्धाव चेंडू. काल किपरने हा टी शर्ट जो पिंक वाला घातला होता, आज संघाने त्यांना टी शर्ट दिला वाटतं. प्रेमाने बोला. काल त्याच्यावरून पण बरीचशी कॉमेंट्री चालू होती, कारण का संघामध्ये तेच वेगळे दिसत होते. हा तिसरा चेंडू आणि हा विकेट. त्रिफळाचीत झालेले आहेत. बॉल समजला नाही बॅट्समनला, त्रिफळाचीत झालेत आणि ही विजयाकडे वाटचाल. पाहूयात कोण या विजयाला गवसणी घालतंय. बॅट्समननी लवकर धावत यावे, जेणेकरून आपल्याला वेळेत सामने संपवता येतील. ह्याच्यानंतरची मॅच आहे मुंबई 1 आणि मुंबई 4. यांनीही थोडं वॉर्मअप घ्यावं आणि तयार राहावं. टॉस झालेला आहे. आणि हा सुंदरसा फटका. सुंदर झेल. ह्या चष्म्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा. माझ्या मते कालपासूनच महाराज थोडं चष्म्यामुळे असं मला वाटतं. आणि सुंदर कॅच एकमेकांच्या प्रयत्नाने संघासाठी. नवीन बॅट्समॅन लवकर धावत यावे. नवीन बॅट्समन राजूजी. डीजे शांत झालं एकदम. डीजे जेवले का? ओके, नो प्रॉब्लेम. आम्ही गप्पा बसल्यावर ते डीजे वाजवतील बोलताय. ठीक आहे. डीजे करू आपण थोड्या वेळाने. बॉल
4 बॉल 32 रन. 14 बॉल 42 रन पाहिजेत. या ओव्हरला एकही धाव नाही. आणि हा पंचाने हात वरती केला आहे. पंचाने लक्ष द्यावे की कॅमेरा इकडे लावले आहेत आणि ही हॅट्रिक त्यांना मिळाली आहे. विकेट करावे. पंचांची हृदयाची जे ठोके ते वाढत आहे कारण की वेळ जातोय. शेवटचा बॉल. बॅट्समन पूर्ण तयार झालेत. मेडल ओव्हर आणि 4 विकेट. सुंदर सुंदर अशी ही जी गोलंदाजी बघितली आम्ही. गुड बॉलिंग. ओव्हरची समाप्ती. नवीन बॉलरने लवकरात लवकर बॉलाचा ताबा घेऊन ओव्हर सुरू करावी. नवीन बॅट्समॅन संकेतजी. जी लवकरात लवकर. पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करावा. नेक्स्ट टीम रेडी आहे. आणि हे बॉलर रोशनजी बघू संघासाठी काय करतायत. हाताच्या स्टाईलने असं वाटतं की कदाचित काहीतरी होणार. बघू. ओ डॉट बॉल. सुंदर. तो ना आणि हा डायरेक्ट फुलटॉस. ओ ओ ओ पाहिजे होती. आणि हा सुंदर कुठे गेला. पलावा सिटी. डायरेक्ट पलावा सिटी. आणि हा सिक्स. फ्रीज मध्ये बघा चुकून आहे का बॉल. मधुकरजी बघा चुकून इकडून तिकडून बॉक्स साईडला करा. बघा एकदा मी बोलतोय ना. आला तो कोण जे प्रॅक्टिस करतोय तो बॉल कोणाचा आहे. तुमचा आहे का मंडळाचा आहे. ठीक आहे थँक्यू. कमिटीला विनंती होती की सकाळपासून जेवढे बॉल गेले जवळजवळ आता 200 बॉल गेले. नवीन देऊ. नवीन बॉल आला. जुना आला. जर तुम्हाला खेळायचं तर तुम्हीच बॉल शोधा आणि घेऊन या. प्रेमाने बोला. नाही आणि कृपया जी आपले साईडला जे टीम बसलेली आहे त्यांनी मदत करावी. जर बॉल गेला तर पटकन आणून देण्याची ही सर्वांना नम्र विनंती. तीन बॉल
42 रन. 9 चेंडू 32 धावांची गरज. आणि हा सुंदर कट आणि दुसऱ्या रनासाठी धाव घेतली आहे आणि ओ खराब क्षेत्ररक्षण, त्यामुळे 2 रन पूर्ण. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत सचिनजी. जी आता तरी पण चेस करायला काही अवघड नाहीये. 8 बॉल बघायला गेलं 30 तर. रन. 30 रन पाहिजेत, करू शकतात जर तसं गणित आहे. 6 36. आणि हा ओ ओ ओ ओ सुंदर कॅच, विकेट. शेवटचं षटक आणि हे शेवटचे 2 बॉल. आणि हा शेवटचा बॉल. आणि हा 1 रन कंप्लीट. ओव्हर. चार ओव्हर 45 रन. सहा बॉल मध्ये 29 रनांची आवश्यकता. बघू आता बॅट्समन काय करतायत. स्ट्राईकला परशुरामजी आणि बॉलर आहे समीरजी. बघू संघासाठी काय करतायत. आणि हा फुल टॉस. ओ ओ आणि झेल. डीजे. थँक्यू. नवीन बॅट्समॅनने धावत यावे. आपल्याला वेळेत सामने संपवायचे आहेत. सुंदर असं गोलंदाजी. आणि हे कॉमेंट्रीयन आमचे आहेत. 210 नावाजलेले सूत्रसंचलन करणारे. आणि हा परत झेल. आउट. प्रकारे 2 विकेट या ओव्हरमध्ये. तीन बॉल झाले आहेत. 3 बॉल बाकी. आणि हा उलटा सुलटा शॉट चौका. देवारे देवा, कोण जिंकणार यांच्यामधला. आणि हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. सुंदर असा गेला. 1 2 3 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आणि ही जी धूळ आहे
मैदान साफ. आमचे समालोचक सचिन पांचालजी. शेवटचा चेंडू. कसा आपके स्माइल पे हम फिदा है संदीप जी. थँक्यू. आपला बँड आणला पाहिजे होता. हाँ जी संदीप जी. अभी बॉल नए नए आ रहे महात्मा. कर रहे व्यवस्था कर रहे. कमेटी ने भेजे है बॉल के लिए. सायकल घेऊन बनवायला गेला नाही का तू? शेवटचा बॉल. आणि इथे समर्पणचा भाव. दोन्ही संघाने एकमेकाला समर्पण करून बॉल. अंपायर बॉल घ्या आता आम्हालाच. पुढची मॅच. हॅलो. मुंबई 1 आणि मुंबई 4. पुढील सामना मुंबई 1 आणि मुंबई 4. लवकरात ऑलराऊंडर लवकर असलेले आमचे समालोचक आणि अंपायर असे योगेश जगताप आणि सचिन पांचालजी. खूप खूप धन्यवाद तुमचे सूत्रसंचालन केल्याबद्दल आणि आम्हाला एक नाही नका दाबू. मला पुढे साईडला थोड्या वेळ दाबायचं असतं. त्यांना ते राईच्या दाण्याचं माहिती आहे. हे वेगळं आहे.